आदाब, सलाम, राम राम. तर आज आम्ही नागापूर या गावी आलो असता तर गेल्या 10 तारखेपासून म्हणजे 2 दिवस आपल्या या नागापूर गावामध्ये मुस्लिम बांधवांचा इज्तिमा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर आज इज्तिमाचा शेवटचा दिवस असताना आज आम्ही त्या इज्तिमाला भेट देण्यासाठी त्या ठिकाणी जात आहोत. तर माझ्यासोबत आपल्या चिंचोली लिंबाजी नाचिलवेल सर्कलचे इच्छुक जिल्हा परिषद उमेदवार आदरणीय कल्याणजी पाटील साहेब ही या इज्तिमाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. तर आज या इज्तिमानिमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे मला हे माझे खरंखेडचे मित्रमंडळी या ठिकाणी भेटले तर मित्रांनो मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गाड्यांची जी पार्किंगची सुविधा या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर आमचे राष्ट्रवादीचे अल्पसंख्येचे तालुका अध्यक्ष नवाब सेठ यांची या इज्तिमाला या ठिकाणी खास करून उपस्थिती राहिलेली आहे. तर मी माझ्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने व आदरणीय कल्याण पाटील यांच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी इज्तिमाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज मुस्लिम बांधवांचा इज्तिमा या कार्यक्रमासाठी आम्ही नागापूर इथं जात आहोत. रस्त्यामध्येच मुस्लिम बांधव यांचं नियोजन चालू आहे. पार्किंगची व्यवस्था, प्रत्येक वाहनांना सांगणे, दमाने जाणे, ॲक्सिडेंट ना हो याची सर्व दक्षता मुस्लिम बांधव घेत आहे. आणि आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नातेराव भुजन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष नवाब सेठ आणि सर्व मुस्लिम बांधव या कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन करत आहे. सर्व मुस्लिम बांधवांना व्यवस्थित शिस्त पद्धतीने कार्यक्रमाला जाण्यास सांगणे आणि वापस आपल्या पद्धतीनं वापस येणे असं व्यवस्थित मार्गदर्शन करत आहे. तरी सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या वतीनं खूप शुभेच्छा. भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप त्यांना शुभेच्छा देतो. आणि तर आज आमच्यासाठी आज खास करून दिवस एक आनंदाचा दिवस आहे. कारण आमचे मित्र व राष्ट्रवादी अल्पसंख्येचे तालुका अध्यक्ष नवाब सेठ यांचा वाढदिवस आहे. पण आज आपल्या नागापूर या गावी इज्तिमा असल्यामुळे आजचा हा वाढदिवस या ठिकाणी त्यांनी कॅन्सल केलेला आहे. पण तरी आमचे आदरणीय आपले कल्याणजी पाटील साहेब यांनी ठरवलं की आजचा दिवस चांगला असल्यामुळे आज इज्तिमाही आहे आणि आमचे मित्र नवाब सेठ यांचा वाढदिवस आहे. तर हा आनंदाचा दिवस आम्ही या ठिकाणी साजरा केल्याशिवाय राहणार नाही. तर मी भाऊला विनंती करतो की त्यांनी आमच्या नवाब सेठ यांना शाल या ठिकाणी टाकावं. सर्वांना इज्तिमाच्या हार्दिक शुभेच्छा.